नमस्कार सर्वांना। तर आता मी वरमहालक्ष्मीच्या पूजेसाठी काय काय मी शॉपिंग केलेली आहे आणि काय काय सामान लागतं पूजेसाठी हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर तुम्ही सर्वांनी तयारी सुरू पण केलेली असणार आहे। तर कोण कोण पूजा करतं हे मला नक्की सांगा। वरमहालक्ष्मीची पूजा कोण कोण करता? तर ह्या शुक्रवारीच आहे, परवाच आहे पूजा। तर हा व्हिडिओ मी ट्राय करेन की आज रात्रीपर्यंत घालेन। जरी नाही झाला तरी पुढच्या शुक्रवारी जर कोणी पूजा करणार असाल, काही कारणामुळे तुम्ही ह्या शुक्रवारी पूजा करायची झाली नाही, त्यामुळे पुढच्या शुक्रवारी जर तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होईल असं मी कन्सिडर करते। तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते, साडी घेतलेली आहे महालक्ष्मीला नेसवण्यासाठी। तर खूप छान कलर कॉम्बिनेशनमध्ये मला ही साडी मिळालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता, हा वरमहालक्ष्मीच्या पूजेसाठी मी ही साडी घेतलेली आहे। तर कलर कॉम्बिनेशन किती छान आहे तुम्ही बघू शकता। तर साडीच नेसवायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही एखादा ब्लाऊज पीसनं सुद्धा देवीला तुम्ही नेसू शकता, ब्लाऊज पीस सुद्धा। आणि मी बांगडे आणलेले आहेत, ह्या वेळेला मरून कलरचे बांगडे आणलेले आहेत। तर ह्या वेळेला हिरवा कलर यूज करू नये असं मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। नाही की आपण हा असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे असं काही नाही। आपण जर मनापासून केली ना पूजा तर ती देवीपर्यंत नक्कीच पोहोचते। त्यामुळं तरीसुद्धा आता ऐकलं आहे त्यामुळं मी ग्रीन कलर अवॉइड केलेला आहे। तर साडी आणलेली आहे, बांगडे तुम्हाला मी दाखवलेले आहे। त्यानंतर इथे मी ब्लाऊज पीसेस आणलेले आहेत। तर तुम्ही किती जणांना बोलवत आहात सुवासिनींना, तर तेवढे तुम्ही ब्लाऊज पीस आणू शकता। आणि मी इथं देवीला सुद्धा कन्सिडर करून ह्यामध्ये ब्लाऊज पीस आणलेले आहेत। तर हे मला 60 रुपयाला एक पडलेलं आहे ब्लाऊज पीस। तर मी 8 आणलेले आहेत। आणि ह्या वेळेला मी कमरपट्टा आणलेला आहे आईसाठी। तर याप्रमाणे बेल्ट प्रमाणे मिळतं, ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता। इथे ॲडजस्टमेंटसाठी त्यांनी 2 छोटे छोटे बेल्ट दिलेले आहेत। तर याप्रमाणे कमरपट्टा आणलेला आहे, हे मला 170 रुपीजला मिळालेलं आहे। आणि तसंच लाल आणि पिवळ्या कलरचे मी बांगडे आणलेले आहेत, हे सुवासिनींना देण्यासाठी। तर पहा, हे मला 30 रुपये डझन मिळालेले आहेत बांगड्या। तर मी हे 2 डझन आणलेले आहेत। तसंच मी आयलायनर आणलेला आहे, मला देवीचा जो फेस आहे त्याला मला अलंकार करायचा आहे। आयब्रोसाठी मी हे आणलेलं आहे, आयब्रो आणि काजल करण्यासाठी। तर हे आधी मी कधीच केलेलं नाही आहे, पण ह्या वेळेला मला करायची इच्छा झालेली आहे। तर मी लिपस्टिकसाठी मी नेलपेंट वापरणार नाही आहे, ते मी कुंकूनं करणार आहे। ते मी तुम्हाला दाखवणारच आहे की देवीच्या फेसला अलंकार कसा करायचा आहे। तर आयलायनर आणलेलं आहे। आणि अजून एक गोष्ट, हे मी सिल्वरचं लास्ट इयरला घेतलेलं आहे, पण त्याच्या आधी मी हे घेतलेला होता देवीचा मुखवटा पूजेसाठी। आणि जवळजवळ एक 2-3 वर्ष मी ह्याच मुखवट्याने देवीच्या पूजा केलेली आहे। तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही घेतानाच जे आता मिळतात ना जर्मन सिल्वर किंवा डुप्लिकेट मिळतात ना बाजारामध्ये, सिल्वर कलर, आधी त्याच्यामध्ये फरकसुद्धा कळत नाही की सिल्वर आहे खरं आहे की डुप्लिकेट आहे, म्हणजे खोटं आहे। तर मला असं वाटतं की तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा, मला ती नक्कीच तेवढी शक्ती देईल। नेक्स्ट इयरला तुम्हाला सिल्वरचा, चांदीचा मुखवटा घेण्या एवढे तुम्हाला ती नक्कीच शक्ती देईल। तर कापसाचे मी हार आणलेले आहेत। तुम्ही काय घालता माहीत नाही, पण हे जे आहे ह्याला गेजेस्ट्रा म्हणतात। कापसाचा जो हार आहे ना तो श्रेष्ठ मानला जातो। हे तुम्ही घातलं तरी बाकीचं तुम्ही काहीच अलंकार नाही केलं तरी सुद्धा चालतं देवीला, हे खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे मी हे 2 पॅकेट आणलेलं आहे। आणि तसंच इथं मी इथे पहा, हळद कुंकूचे पॅकेट आहेत। तर तुम्ही म्हणाल हे मिक्स काय काय आहे,
तर मी हे लास्ट इयरला या प्रकारचे पॅकेट आणलेले आहेत. तर हे माझ्याकडे अजून 10 पॅकेट आहेत. आणि हे जे आहेत ना, हे मी हळदी कुंकूला गेलते तेव्हा त्यांनी दिलेले आहे, हे आणि हे सुद्धा. तर असं नाही आहे की हे कोणीतरी दिलेलं आहे त्यामुळे यूज करायचं नाही, असं काही नाही आहे. तुम्ही ह्याच्यावर थोडंसं गोमूत्र किंवा हळदीचं पाणी तुम्ही घालून हे तुम्ही यूज करू शकता. हे असंच वेस्ट जाण्यापेक्षा तुम्ही हे पुन्हा रियूज करू शकता. आता आईची ओटी भरण्यासाठी काय काय लागतं, तर नारळ. तर एक नारळ घेतलेला आहे आणि तसंच गूळ घेतलेला आहे. याप्रमाणे 2 गूळ घेतलेले आहेत मी. खोबरं घेतलेलं आहे. 2 खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यामुळे मी खोबरं घेतलेलं आहे पूर्ण. आणि त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेवायचे आहेत. तुम्ही लूज तुमच्याकडे असतील ड्रायफ्रूट्स तर ते सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही फुटाणे सुद्धा त्यामध्ये ठेवू शकता, फुटाणे, खारीक वगैरे. तर ही लाल कलरची जी खडी साखर असते ना, ते तुम्ही नक्की ठेवा त्यामध्ये. त्यानंतर आईला सुद्धा मी हळद कुंकू ठेवलेला आहे. आणि बांगड्या, जसं मी तुम्हाला दाखवलेल्या बांगड्या, दक्षिणा, फुलं हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवायचं आहे. आणि ब्लाऊज पीस पुन्हा. तर हे सर्व सामान तुम्ही ठेवायचं आहे. खायची पानं जे आहेत ते, आणि 2 केळी. तर हे सर्व तुम्ही आईला जे आपण ओटी भरतो त्या प्लेटमध्ये ठेवायचं. तर त्यासाठी हे सर्व सामान मी आणलेलं आहे. तर पहा, ह्यामध्ये सुतळी आणलेली आहे. जर काही बांधण्यासाठी वगैरे लागलं तर मी सुतळी आणलेली आहे. तसंच मी हे सुपारीचे पॅकेट आणलेले आहेत छोटे छोटे. हे सुद्धा मी ओटी भरताना सुवासिनींना लागते त्यासाठी मी हे सुपारीचे पॅकेट आणलेले आहे छोटे छोटे. हळद संपलेलं त्यामुळे मी हळदचं एक पॅकेट आणलेलं आहे. तर जुनं जे आहे ते माझ्याकडे 2 कुंकूचे पॅकेट आहेत माझ्याकडे 2, आणि हळदीचं छोटंसंच होतं पॅकेट त्यामुळे मी हळदचं पॅकेट आणलेलं आहे. तसंच धूप आणलेलं आहे मी, सांब्राणी धूप आणलेलं आहे. गंगाजल घेतलेलं आहे. आणि तसंच गोमूत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये हळकुंड आहेत. आणि हो, तुम्ही जेव्हा वरमहालक्ष्मीची पूजा करता त्यावेळेला तुम्ही गळ्यामध्ये जर सोन्याचं आईसाठी मंगळसूत्र केलं असेल तर खूपच छान. पण नसेल, तुम्ही जर करू शकत नसाल किंवा अजून केलेलं नसेल तरी तुम्ही फक्त हळकुंड जे आहे त्याचं जर तुम्ही मंगळसूत्र करून घातलं देवीला तर त्याच्या एवढं श्रेष्ठ काहीच नाही आहे. त्यामुळे ते खूप श्रेष्ठ मानलं जातं. जरी तुमच्याकडं सोन्याचं असलं तरीसुद्धा हळकुंडाचं मंगळसूत्र जे आहे ते तुम्ही आईच्या गळ्यामध्ये घाला. आणि हे 9 दोराचं हा बंडल आहे. ह्याच्यामध्ये 9 धागे आहेत. तर हे 9 धागे असणारं तुम्हाला येलो कलरचंच तुम्हाला मिळतं. तर ह्याप्रमाणे दोरा तुम्हाला बंडल जो आहे तो घ्यायचा आहे. तर हे का, तर कंकण बांधण्यासाठी, हातामध्ये जे आपण कंकण बांधतो ना पूजा सुरू करायच्या आधी, तर आपल्यासाठी तसंच जे सुवासिनी येतात त्यांना कंकण बांधण्यासाठी हातामध्ये आपल्याला लागतं. तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. तर तुम्हाला इथं मी प्लेट दाखवते. तर 4 शुक्रवारी आपण पूजा करतो. त्यातला 2nd शुक्रवारी ही वरमहालक्ष्मीची पूजा असते. तर पहिल्या शुक्रवारी जो आपण नारळ ठेवलेला असतो ना तोच नारळ आपल्याला पूजायचा आहे. आणि सगळ्यात शेवटच्या शुक्रवारी पूजा झाल्यानंतर तुम्ही तो फोडून प्रसाद गोड काहीतरी करून खाऊ शकता. त्यानंतर इथं मी अलंकारसाठी काय काय मी घेतलेलं आहे ते दाखवते. तर इथं मोत्याचं हार आहे एक, खूप छान आहे हा. तर हे एक आहे. तसंच हे खूप जुनं आहे, अगदी ह्याला किती आता 8-9 वर्ष झाले असतील. तर हे सुद्धा खूप छान टिकलेलं आहे. तर हे एक आहे. आणि आईसाठी कानात झुमकी आहे. तर पहा, याप्रमाणे कानामध्ये घालण्यासाठी 2 झुमकी आहेत. तसंच नथ आहे. आणि
तसंच हे जोडवी आहेत. भीमसेन कापूर घेतलेला आहे आणि आर्टिफिशियल फ्लॉवर आहे ते माझ्याकडे आहे घेतलेलं. तर माझी महालक्ष्मी आलेली आहे. आणि हो, हे काय आहे तर ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ आहे ते करून ठेवलेलं आहे रांगोळीसाठी. आपण जी नॉर्मल रांगोळी घालतो पूजेच्या खाली जिथं कळस्थापना करणार आहोत, त्या नॉर्मल रांगोळीपेक्षा आपण जर तांदळाच्या पिठाची रांगोळी घातली ना तर खूप श्रेष्ठ मानलं जातं. तसंच ह्यामध्ये ओटी भरण्याचं सामान आहे. सर्व काही 5-5 सामान आहे. तर 5 खारीक, बदाम, हळकुंड आणि खोबरं जे आहे ते घरातच आहे, तेच मी तुकडे करून घेणार आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा हळकुंडच आहे. पांढरी रांगोळी संपलेली, तर पांढरी रांगोळी आणि ब्राऊन कलरची विटकरी म्हणतात ना, तर ती आणलेली आहे मी. केळीचं जे आपण खांब असतो ते लावतो ना, तर त्यासाठी ह्यामध्ये आपण ते लावू शकतो. तर हे 2 पेयर आहेत त्याचे, तर ते घेतलेले आहेत. तर इथं प्लेट्स आहेत, हे मी पूजेसाठीच सेपरेट ठेवलेले आहेत, काहीतरी ठेवण्यासाठी म्हणून. हे मी डेली म्हणजे यूज करत नाही, हे पूजेसाठीच सेपरेट ठेवलेले आहेत. तसेच हे यूज अँड थ्रो प्लेट्स आणलेले आहेत, नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा फ्रूट्स ठेवण्यासाठी. पुन्हा आपण जे ओटी भरायचं, जे आईला जी ओटी भरतो ना, तर ते ठेवण्यासाठी वगैरे लागतात. त्यामुळं मला हे सुट्टे त्यांनी म्हणजे मिळाले नाहीत, त्यामुळे हे 25चं पॅकेट आहे, तर ते आणलेलं आहे. तर आपण जेव्हा आईला साडी नेसवतो त्यामुळं तेव्हा कळशीला आपण मागच्या साईडला एक स्टिक लावतो, तर त्यासाठी मी इथं बासरी घेतलेली आहे. तर मी साडी कशी नेसवते देवीला, तर हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यावेळेला तुम्हाला आयडिया येईल किंवा त्यावेळेला तुम्हाला कळेल की हे मी स्टिक कसं यूज केलेलं आहे. आणि हो, साडी नेसवण्यासाठी तुम्हाला जे छोटे तांब्याचा कॉपरचा जो तांब्या असतो ना, छोटे छोटे, तेवढेच तुम्हाला पुरेसे नाही पडत. त्यामुळे तुम्ही खाली एक कळशी तुम्हाला लागेल आणि ती तुम्ही झालं तर तुम्ही चांदीची घेऊ शकता किंवा कॉपरची घेऊ शकता किंवा हित्ताळे म्हणतात ना, त्याची सुद्धा घेऊ शकता, पण स्टीलची यूज करू नये असं म्हणतात. आपण जी खालची जी कळशी असते ना, तर त्यामध्ये तुम्ही कधीही तांदूळ ठेवायचं आहे, तांदूळ भरून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जी वरची कळशी असते ना, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये काय काय घालायचं आहे हे तुम्हाला मी प्रिपरेशन करत असते, जेव्हा मी पूजा करत असते त्यावेळेला तुम्हाला नक्की दाखवेन. हे सर्व सामान तुम्हाला लागतं बेसिकली वरमहालक्ष्मीच्या पूजेसाठी. आणि हे सोडलं तर मग जे फ्लॉवर्स वगैरे आहे ते तुम्हाला आदल्या दिवशीच आणावे लागतात. मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही फ्लॉवर्स, तसंच जे पाणी आहेत ना, पानं झाडांची, ती तुम्ही जास्त यूज करा. जसे की तुळशी हार असू दे, मँगो लीव्ज असू देत, तसेच पेरूचं जे पान असतात ना, तर ते सुद्धा श्रेष्ठ मानलं जातं. तर ते पानं आणि फुलांनी तुम्ही आईला सजवायचं आहे. आणि गजरा, तसंच दुर्वा आपल्या गणपती बाप्पासाठी. तर कुठलीही पूजा करायच्या आधी कुठलंही संकट येऊ नये यासाठी आपल्या विघ्नहर्त्याकडे पहिला आपण प्रार्थना केली पाहिजे. त्यामुळं बाप्पासाठी दुर्वा. आणि तसंच जर तुम्हाला कमळाचं जर फूल मिळालं तर ते सुद्धा तुम्ही नक्की घ्या, जाईला खूप प्रिय आहे. आणि पायनॅपल, फ्रूट्समध्ये तुम्हाला मी सांगते तर पायनॅपल हे खूप फेवरेट आहे आईचं. तसंच डाळिंब हे सुद्धा खूप फेवरेट आहे. केळी तर आपण घेतोच, तर केळी, डाळिंब, पायनॅपल आणि बाकीचं तुम्ही आणि काही फ्रूट्स तुम्ही घेऊ शकता. तर हे सर्व सामान आपल्याला वरमहालक्ष्मीच्या पूजेसाठी लागतं. तसंच मी पूजेसाठी एक तयारी करणार आहे उद्यापासून. तर ती काय काय तयारी तुम्हाला आधीपासून करायची आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.